आणि आता बातमी वरळी हिट अँड रन प्रकरणातली एक महत्त्वाचा सीसीटीव्ही समोर आलाय। जुहूच्या बारमधली सीसीटीव्हीची दृश्य आता समोर आली आहेत। या प्रकरणातला हा सीसीटीव्ही एक महत्त्वाचा धागा ठरू शकतो आणि त्याच्यामुळे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। वरळी हिट अँड रन प्रकरण समोर आलेलं होतं, ज्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। दाम्पत्याला 4 चाकीने परपटत नेल्याची ही घटना। आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। तर जुहूच्या बारमधली सीसीटीव्हीची दृश्य आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणी हे सीसीटीव्ही आता किती महत्त्वाची भूमिका बजावणार हे पोलीस तपासामध्ये समोर येईलच, मात्र हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सत्यम, या सीसीटीव्ही मध्ये जी मुलं दिसत आहेत, जी गाडी दिसते, त्याबद्दल अधिक काय तपशील? नक्कीच अश्विन, आपण पाहिलं तर वरळी हिट अँड रन केस प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर महिलेला जी टक्कर देणारी गाडी आहे ती BMW आहे। मात्र जे सीसीटीव्ही फुटेज आपल्या समोर आलाय त्यामध्ये असं दिसत आहे की एक बारमध्ये जी आरोपी आहे मिहिर शाह आपल्या 4 मित्रांसोबत जुहू परिसरात असलेल्या ग्लोबल तपासे बारमध्ये आहेत बसला होता। मात्र 1:42 बारमधून बाहेर पडताना निघताना त्यांनी मर्सिडीज कारमधून आहेत या ठिकाणी निघालेला आहे। मात्र गाडी कुठे बदलली, BMW त्याला कोणी दिली आणि कुठे भेटली, ती गाडी कशी घेऊन गेले आणि ही गाडी कोणाची होती आणि बारमध्ये आल्यानंतर या लोकांनी किती दारू पियालेत, कारण की जो बार मालक आहे तो सांगत आहेत की एक बियर ह्या चौघांनी पियालेत आणि व्यवस्थित बारमधून बाहेर पडले आहेत। मात्र आपण जर बिल पाहिलं तर बारमध्ये 18,000चं वर आहे। यामध्ये 18,000ची दारू होती का की किंवा इतर काय वस्तू घेतले होते, या सर्व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आता पोलीस तपास करत असतील। सत्यम, धन्यवाद या माहितीबद्दल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं